आज हम यहाँ पर सुरेश दादा जैन की रिहाई के लिए उपस्थित हुए हैं। सत्य और अहिंसा पे चलने वाला हमारा समाज अनेक दिवसापासून पोलीस कोठडीमध्ये डांबून ठेवल्याबद्दल संपूर्ण जैन समाजच नव्हे तर वैजापूर शहरामधील सर्व जाती धर्माच्या लोकांनी या ठिकाणी निषेध नोंदवण्यासाठी उपस्थिती लावलेली आहे। मारवाडी समाजाला फार उशिरा जाग आली की जैन समाज जो आहे हा पहिल्यापासून अहिंसावादी राहिलेला आहे। वैजापूर नगरीमध्ये आदरणीय सुरेश दादा जैन आमदार साहेब जळगाव यांच्या जामीन मिळावा या दृष्टिकोनातून सर्व धर्मीय सर्व पक्षाचे नेते मंडळी एकत्र येऊन या ठिकाणी जो निवेदन देण्याकरता मोर्चा काढला त्या मोर्चाचे नेतृत्व आजच्या सभेचे अध्यक्ष आदरणीय काकाजी बंशीभाऊ संचिती साहेब आमदार सुरेश दादा जैन यांना जामीन मिळत नाही या कारणास्तव जैन समाजाने ज्या निषेध मोर्चाचं आयोजन केलं त्याचे अध्यक्ष सन्माननीय बंशीभाऊजी संचेती या तालुक्याचे आमदार आणि आमचे नेते सन्माननीय आमदार आरेमोनी साहेब खासदार चंद्रकांतजी खैरे साहेब यांचे पुत्र आणि युवा अधिकारी सन्माननीय ऋषिकेशजी खैरे बोलणार नाही, परंतु जर सुरेश दादा जैनचं हे घोटाळा तरच या ठिकाणी खऱ्या अर्थानं या ठिकाणी या दोन्ही प्रक्रियेतून आपण न्याय प्रक्रिया आणि एक सामाजिक प्रक्रिया आणि या शासनावर या ठिकाणी अंकुश ठेवण्यासाठी आणि शासनाला या ठिकाणी शासनाचं लक्ष वेधण्यासाठी ही आपली सामाजिक प्रक्रिया आपल्याला चालू ठेवावी लागणार आहे। आणि माता भगिनींनो, सगळ्यात अगोदर या जैन समाजाच्या वतीने मी तमाम पक्षाच्या मग ते आदरणीय वाणी साहेब असेल, खैरे साहेबांचे चिरंजीव असेल, का काँग्रेस पक्षाचे आजी माजी नगराध्यक्ष असेल, शिवसेनेचे आजी माजी नगराध्यक्ष असेल, राष्ट्रवादीचे आजी माजी असेल, सगळ्या नेत्या मंडळींना, व्यापारी बांधवांना, कष्टकरी मजुरांना, भाजीपाला विक्रेत्यांना खूप खूप या समाजाच्या वतीने धन्यवाद देतो का आपण मानवतेचं एकीकरण आज वैजापूर शहराने आमच्यासाठी दाखवून दिलं। त्याबद्दल या समाजाच्या वतीने मी आपल्या समोर सगळ्यात अगोदर मी माझे ऋण व्यक्त करतो। निर्माण झाले, वाद झाला आणि त्यांनी 2008च्या दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सोडला आणि परत शिवसेना प्रमुखांच्या मातोश्रीवर गेले। शिवसेना प्रमुखांनी एखाद्याला बाहेर जायला सांगितलं की त्याला परत घेतलेलं नाही, पण सुरेश दादाच्या बाबतीमध्ये त्यांनी अपवाद करून सुरेश दादा जैनला 2008 साली पक्षामध्ये घेतलं आणि 2009च्या निवडणुकीची सूत्र सगळी त्यांच्याजवळ दिली। ते म्हणजे आता उद्धव ठाकरे, मनोहर जोशी आणि सुरेश दादा जैन यांनी 2009ची निवडणूक करायची आहे आणि म्हणून 2009च्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्रामध्ये सगळ्या ठिकाणी ते फिरले, वैजापूरला आले होते। हो मी येतो।